गुन्हा कधीही लपून राहत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही. कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही, कितीही चॅप्टर असलं तरीही. गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. एखाद्यावर आरोप करणं तसं खूप सोपं असतं, पण त्यातून त्याच्या मनावर न भरणारी जखम होते. आपण करत असलेली चूक कदाचित आपल्याला दिसत नसते, पण कुणी लक्षात आणून दिली तर ती स्वीकारावी आणि सुधारावी ही किमान अपेक्षा असते. कारण या चूक काय आहे हे शोधण्याचा आपण आक्रमक प्रयत्न केला तर कदाचित वादला ठिणगी पडते. अंबरनाथमध्ये एका खोट्या आरोपानं एक जीव संपवलाय. पाहूया हा जीवघेणा आरोप. आम्ही दाखवत असलेली बातमी ही पोलिसांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यात आवश्यक तिथे प्रत्यक्षदर्शीच्या माहितीचाही वापर करण्यात आलाय. हे नाट्य रूपांतर असून कोणत्याही महिलेची प्रतिमा मलिन करण्याचा आमचा प्रयत्न नाही. या नाट्य रूपांतर मधले पात्र, घटना या खऱ्या आहेत असा आमचा दावा देखील नाही. अंबरनाथ पश्चिम भागातील भास्कर नगर मधल्या मारीदेवी मंदिराजवळ राहणारे बाबू शेख या रिक्षा चालकाच्या मनस्तापाची ही कहाणी. घरी आल्यानंतर सुनेला फक्त स्वच्छ भावनेनं सांगितलेल्या काही गोष्टींचा इतका विपरीत परिणाम होईल असं बाबू शेख यांना वाटलंही नव्हतं. आपली सून आपल्या मुलीसारखीच असते अशी बाबू शेख यांची मनापासून भावना होती. मियां, अब तक दातून कर रहे हो? काम वाम पे जाना है कि नहीं? 2 मिनिट अब्बा, हो रहा है. बैठो. अरे मला पण सोडा जाताना. थांबा 2 मिनिटं जरा. सुन भाई, चहाचा बघणार आहे की नाही? दिसते ना इथे मी काम करते ते. अरे वैसा नहीं बेटा, तुझे काम पर जाना है जल्दी. आजकाल रिक्षाचा धंदा कुठे होते आणि तो छोट्या छोट्या गोष्टीवर असं रागवत जातेस. अच्छा नाही हो. माहितीये त्यांचं झालं ना की दोघांना एकत्रच देईल. थांबा जरा. ठीक आहे. हो मिया, जरा जल्दी करो, मला तुला सोडायचंय. आटपा लवकर, चला. आजकल ये बेटी भी ना छोटी छोटी बात पर गुस्सा करत असते. चल लवकर कर, मला जायचंय रिक्षावर. माहितीये, थांबा जरा. आजकल ये लोगों की नीयत खराब हो गई है. कुणाला म्हणून सांगायचं? बेटा, कपडे धुताना तरी दुपट्टा पहना कर. दुपट्टा? आता हे काय नवीन चाललंय? अरे मला तसं म्हणायचं नाहीये बेटा, पण तुला कळतंय का लोकांच्या नजरा किती खराब झालेल्या आहेत? कळतंय का म्हणजे? हा, मी काय घालायचं काय नाही हे तुम्ही ठरवणार का आता? अरे तसं मला म्हणायचं नाहीये बेटा. मग कसं? आपण ज्या इच्छा मोहल्ल्यामध्ये राहतोय ना, तिथं तसं वागावं लागतं. का मोहल्ल्यातल्या बायका ड्रेस घालत नाही का? काय कयामत आली हो? अरे कयामत नाही, मी तुला नसीहत देत नाहीये, पण एक लक्षात ठेव, हल्ली लोकांच्या नजरा आहेत ना वेगवेगळ्या झालेल्या आहेत. त्यांच्या मनात काय असतं ना ते अल्लाला सुद्धा माहिती नाही. लोकांची नियत सांगू नका मला. तुमची नियत बघा काय आहे ते. तुमच्या मुलाशी निकाह केला, माझं स्वातंत्र्यच घालवलं तुम्ही. जखडून ठेवलं नुसतं मला तुमच्यात. हे बघ बेटा, माफ कर मला जे दिसलं म्हणून मी तुला सांगितलं. तुला जसं वागायचं असेल तसं वाग. आगे तू जाने. तुम्ही माफ करा मला. कटकट बुड्ढ्याची म्हातारा खरंच नुसतं. काही स्वातंत्र्य दिलंय का त्यांनी? ओ मिया, रुको. आज फिर डिब्बा भूल गए ना? अरे यार, चल जल्दी दे. उशीर होतोय, मला जायचंय. चल लवकर. रुको. हाँ, सुनो, शाम को जल्दी घर आना. आता काय झालं? काही सांगायचंय. तो अभी बता ना. नाही,
आता नाही सांगणार, संध्याकाळी सांगते, नाही तर म्हणाल जाताना पण कटकटच करते. अरे यार हाँ चल ठीक है, येतो हाँ लवकर. हाँ सुनो, हाँ 4 रोटियां दिए, हाँ अपने अब्बू की भी दिए, खा लेना. ठीक है दिन बाबा. भर यही काम करती रहती हूँ मैं. अरे चल आता उशीर होतोय. हाँ ओ अब्बू, और चलो जल्दी, अरे देर हो रहा है, चलो चलो. बसा लवकर. आणि हा डब्बा तुम्ही घ्या. पाठी बसा. नवरे नगरला जायचंय तोपर्यंत मी चालवतो. बसा पाठी, चला. असं पण ना. हाँ बाबा. क्यों मियाँ सुबह सुबह चेहरा उतरा हुआ है? कुठे काय झालंय? हमेशा का अपना शाम को जल्दी आना, कुछ बताने का. सांग म्हटलं तर सांगत पण नाही. अल्लाह जाने क्या हो गया उसको. तुला सांगू एक मियाँ, तुझी बेगम आहे ना कपडे धुवायला बसली होती. हाँ आता कपड्याबरोबर दुपट्टा दिला जातो, पण दुपट्टा घालायला नको का? अरे आजकाल लोकांच्या नजरा काय वाईट झाले का? अरे नया जनरेशन है अब्बू, जरा समझो ना आप. अरे काय नया जनरेशन हा? अरे नवीन जनरेशन असलं म्हणून काय लोक काय पाय वरती का आणि डोकं खाली करून चालतात का? सांग ना मला. हे बघ, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मिया, त्यानंतर पुढे मोठ्या होतात. हा तुम्ही सगळं बरोबर सांगितलंय अब्बू. मग तूही तिला समजावून सांग. हाँ ठीक है बाबा, ते बघू संध्याकाळी काय ते. आता उशीर होतोय, जाऊ दे पण आता. झगडा नकोय, झगडा नको, कळलं का? हा? कोणाला हवाय? मलाही नकोय सगळं. हा. सुनो, अरे कहाँ गई? जल्दी आ. मैंने तुमको जल्दी आने को बोला था ना, फिर भी लेट हो गया. ठीक आहे, खेळायला जात नाही मी काय. हा मुंह हाथ धो लो, मुंह चलाओ मत. तौलिया दो पहले मेरा. देती हूँ. अरे तौल लेके आना जरा. लाती हूँ बाबा. जा जरा चहा ठेव. बनवते, तेच काम आहे मला. जा अंदर जा, चल. चाय बनाव, खाना बनाव. सकाळपासून काय बिनसतं ना. सुबह खराब, शाम खराब. लीजिए. काय सांगायचं होतं तुला? सांगते, जरा थांबा. सब्जी टाकून येते. आ गए अब्बू आप भी? क्या करूं, बहुत रश थी, थोड़ा उशीर झाला. हात पाय धुवून घ्या. हात पाय धुवून. अब बोलो, क्या हुआ? काय सांगायचं होतं सकाळी? बरं झालं तुम्हीच विषय काढला. सकाळी काय झालं माहितीये? कपडे धुत होती मी, आले तुमचे अब्बू. मला वाटेल ते बोलायला लागले, ओढणीच घेतली नाही, अशीच बसते तशीच बसते. ही काय पद्धत आहे? सारखं लक्ष माझ्याकडे. अरे मग बोलले असतील, छोटीशी गोष्ट आहे. हा ही छोटीशी गोष्ट आहे म्हणजे? मी काय फालतू बाई आहे? तुम्हाला म्हणायचंय काय? किसने बोला ये? असाच त्याचा अर्थ होतो, मी फालतू आहे असा. कौन बोला? कैसे झगड़ा कर रही है? आप रहने दो ये अब्बू. बेटा बेटा मत करो. सकाळी किती फाडफाड बोलला मला. आजूबाजूचे ना सगळे लोक फिदी फिदी हसत होते माझ्यावर. अरे मैंने अच्छे के लिए बोला ना, उसमें बुरा क्या किया? अरे झाले काय मला कळेल का? क्या हुआ क्या? म्हणजे मैं क्या पहनू क्या नहीं पहनू सब ये तय करेंगे. मला स्वतःला काही मत नाहीये. ऐसा नहीं कहना था मुझे. सकाळी पण तू ओढणी घातली नव्हतीस, आताही ओढणी नाहीये तुझी. पण तुमचं सारखं का लक्ष माझ्याकडे? शी. अरे बोला होगा ना. घे दुपट्टा, त्याच्यात काय एवढं? छोटीसी बात आहे. हा तुम्ही तर काही बोलूच नका. अरे काय चुकीचं बोलले मग ते आता? देखो बेटा,
हे रोज रोजचं झगडा झमेला नकोय आपल्याला. तू तू हिच्या घरातल्या सगळ्यांना बोलवून घे. हा, माझी आई बाबा ना माझीच बाजू घेणार. मी जी जाते ना तिकडे मधून मधून तुमचं सगळं सांगते. कळलं ना? बघा काय करतात आता ते. काय करतात म्हणजे काय? कळेलच तुम्हाला काय करतात ते. नाही नाही, काय करतात म्हणजे काय? अब्बू सामने बैठे हैं, तेजीब से बात करो जरा. नीचे आवाज नीचे और नीचे बैठो. नीचे बैठो. इसके आगे कुछ गुस्ताखी की ना तो देख लेना. तुला आणि तुझ्या वडिलांना नाही खडी फोडायला पाठवलं ना तर बघच. बोलवते आजच बोलवते माझ्या आई बाबांना. तेवढंच करायचं शिल्लक ठेवलंयस तू. दुसरं काही नाही. तुझ्याशी लग्न करून मी खूप पस्तावले रे. अरे क्या बोल रही है तू? या घरात आले ना मी, वाटोळ झाले अरे माझं. बस करो. अब्बू, इतनी छोटी सी बात है, देखा ना आपने? हाँ, पतंगड बना दिया बात का. चुकीचं काय बोललो सांग चुकी ना. तुमची आहे अब्बू. कशाला बोलायची तुम्हाला गरज आहे? तुमचं आयुष्य झालंय, सुखाने जगू द्या ना अब्बू आम्हाला. हा हा, एवढंच ऐकायचं बाकी होतं बस. झालं. अरे मी तिला सून नाही मांडले, माझी मुलगी मांडली तिला मी. पण ती नाही मुलगी होऊ शकत. ती सूनच राहणार आहे. आणि तू मी तुला तर मी जन्म दिला, वाढवलं आणि हे पाप फेडलंस तू. सकाळी ती मला वाटेल ते बोलली. सगळं ऐकून घेतलं मी. मला काही नाही वाटलं. मला वाटलं माझी मुलगी बोलते, पण मी तिला समजवलं. पण आज तुम्हारे जबान से हे शब्द ऐकले ना, काळजाला भिडले रे, काळजाला. अब्बू, काही सहन होतोय आता. अब्बू वैसी बात नहीं है, समझा करो ना अब्बू थोड़ा. तू काही बोल नकोस, मला काय सहन होतंय. आता बस हे सगळं संपवून टाकतो आता मी. पोटच्या कलेजानं सबलावर आरोप करावा. सहन नाही होत आहे मी, सहन नाही होत आहे. आता सगळ्याला काही अर्थच राहिलेला नाहीये. नाही राहिलाय सगळ्याला अर्थ. आता सगळं संपवून टाकायचं बस. जीवघेणा आरोप मध्ये पुढे काय घडलं हे आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. अमरनाथमधली घडलेली ही घटना, या घटनेत पाहिलं तर अनेकदा समजूत काढून वाद मिटेल असं वाटलं होतं. पण सुनेनं कुठे समजूतदारपणा दाखवला नाही, उलट तो वाद तिनं आणखीन चिघळवला. बोलो समधी जी, क्या प्रॉब्लेम है? प्रॉब्लेम काय झालाय काय नाहीये तो मी सांगणार नाहीये. नाही तर तुम्ही म्हणाल की तुमच्या मुलीवरच आम्ही आरोप करतोय. तुम्ही तुमच्या मुलीच्याच तोंडून ऐका. क्या हुआ बेटा, तू बता मेरे को, क्या प्रॉब्लम है? अप्पा क्या हुआ? बोल, ठीक से बता क्या हुआ मुझे. देखता हूँ फिर इन लोगों को मैं जरा. देखतो म्हणजे काय? अरे तुम्ही काय आम्हाला इथं मारायला आलात काय? हा समेट घडवायचा असतो, समेट घडवायचा सोडून तुम्ही तोडायला आलात काय? हे बघा, घर जोडायचं असतं, घर तोडायचं नसतं. तुम्ही 4 गोष्टी तिला समजावून सांगा. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून सुनेच्या वडिलांच्या कानावर टाकून काही चांगला परिणाम होतोय का यासाठी त्यांनी सुनेच्या वडिलांशी बातचीत केली. सुनेनं संशय घेऊन सासरा वाईट नजरेने पाहत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. म्हणजे काय मारामारी करायला आलात काय इथे? बघितलं सब्बू कसा तमाशा करतात हे. नेहमी असं करतात. मी काय खायचं, काय प्यायचं, काय घालायचं, कोणते कपडे घ्यायचं, कधी जायचं, कधी यायचं, सगळं हे ठरवतात. मला काहीच स्वातंत्र्यच नाहीये. आणि हा माझा नवरा नुसता माना हलवत बसतो. अब्बू तुम्हाला सांगते मी, खूप मारता तो हे मला. आणि हा आता हात उगारतो रोजच्या रोज. झूठ, बिल्कुल झूठ. अरे अल्लाह से डर. मी पण होतो त्या दिवशी तिकडे.
कोणी तुला हात पण लावलेला नाहीये, समजलं का? अबू भी थे वहां पे. देख ले ना अब्बू, याच्या पुढे पण या दोघांनी खूप त्रास दिला ना, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. हे बघा, त्या अशा धमक्या देत असते, सारख्या धमक्या. माझ्या मुलाला देखील घालून पाडून बोलत असते ती. पोलिसांची धमकी. पोलिसातच जाते ना ती आमची बहीण आहे, तिचं नेचर कसं आहे ते आम्हाला माहिती आहे बरं का. हेच तुम्ही तर आम- सांगायची गरज नाही. अरे हेच तर आमचं दुर्दैव आहे. आम्ही जे काय सांगतोय ते तुम्हाला खोटं वाटतंय आणि ती जे काय सांगते ते तुम्हाला खरं वाटतंय. अरे त्याला 4 शब्द सांगा चांगल्या. सोन्यासारखा संसार मोडायचा आहे का? ओल्ल्यामध्ये जाते फिरते, आमच्याबद्दल वाईट साईड सांगते. काय सांगते माहितीये का? शरम वाटते मला सांगायला. सासऱ्याची वाईट नजर आहे म्हणून आजूबाजूला सांगत फिरते. कसं तोंड बाहेर काढायचं आम्ही? लोक संशयांच्या नजरेने आमच्याकडे पाहत असतात. नजर खाली घालून चालावं लागतं मला. आजपर्यंत हा ताट मानाने चालत होता, पण या तुमच्या मुलीच्या या वागण्यानं मला खाली मान घालून जावे लागते. सतत पोलीस स्टेशनच्या धमक्या, आत्महत्या करेन, हाव करेन. मला सांगतो संदीप, जगातला कुठलाही सासरा आहे ना, अशा या सुनेच्या वागणीकडून आहे ना, आपल्या सुनेवर नाही विश्वास ठेवणार. या सर्व प्रकारामुळे बाबू शेख यांना प्रचंड मनस्ताप झाला होता. अखेर त्यांनी एक निर्णय घेतला. जगात असे सोल परमेश्वराने कुणालाच देऊ नये. बदनाम करून टाकलं तिनं मला. खोटे नाटे आरोप करून समाजात तोंड वर करायची जागा ठेवलेलं आहे ते. नाही. आता 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 हे जेवण संपवायचं. नाही राहायचं आता. याला जबाबदार तिचं वडील, तिचा भाऊ आणि सून असेल. अल्लाह मला माफ करेल. आता नाही राहायचं. लोकांची नियत सांगू नका मला, तुमची नियत बघा काय आहे ते. तुमच्या मुलाशी निकाह केला, माझं स्वातंत्र्यच घालवलं तुम्ही. जखडून ठेवलं नुसतं मला तुमच्यात. तेव्हा आमच्या मुली चांगले आहेत, आम्ही तिला सर्व चांगलं सांगितलंय. आता तिच्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही तर तुम्ही काय प्रॉब्लेम करताय? पोलिसातच जाते ना ती आमची बहीण आहे, तिचं नेचर कसं आहे ते आम्हाला माहिती आहे बरं का. कशाला बोलायची तुम्हाला गरज आहे? तुमचं आयुष्य झालंय, सुखाने जगू द्या ना अबू आम्हाला. हा? नेहमीप्रमाणे सकाळी बाबू शेख यांना जाग नाहीच आली आणि जे घडलं ते झोप उडवणारं होतं. काय मला माहिती साहेब, मी नव्हतो इथं. आणि माझ्या मोठ्या भावाचं काय झालं, वैरीचं ते सर, ते मी नव्हतो त्यावेळेस. काय झालं काय माहिती. रिक्षा चालवत होते सर. रिक्षावर कोणाचं वाद? नाही सर, काहीच नाही सर. काही कोणाची दुश्मनी वगैरे होती काय? नाही सर, काहीच नाही सर. दुश्मनी वगैरे काय, रिक्षा चालवत होते फक्त सर. वडिलांशी कधी बोलला होतास तू? व्हिडिओ विषयी बोलले होते सर ते. काय बोलले व्हिडिओशी? व्हिडिओवरती काय बोलले ते? याला जबाबदार तिचं वडील, तिचा भाऊ आणि सून असेल. तुझ्या वहिनीचं, तिच्या भावाचं, तिच्या वडिलांची नावं घेतोय तुझे वडील. काहीतरी झालं असेल ना रे अपसात घरामध्ये. नव्हतं सर. सून आणि सासरा हे नातं बाप लेकीच्या नात्या इतकंच पवित्र नातं. पण फक्त रागाच्या भरात सुनेनं आपल्यावर घेतलेला आळ त्याच्या जीवावर बेतला आणि बाबू शेख यांचा हा व्हिडिओ नात्यातल्या कमकुवत विश्वासाचे बळी कसे जातात याचं उदाहरण देत आहे. गणेश गायकवाड, IBN लोकमत, अमरनाथ.
क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही अडळ संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा, प्रत्यक्षाने पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.